ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत. सर, 2 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील बीडमध्ये होते आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि विखे पाटलांना पुन्हा इशारा दिलाय. वारंवार आम्हाला आंदोलन करावं लागतंय आणि तुम्ही जर आम्हाला हलक्यात घेत असाल तर तुम्हाला भविष्यात जड जाईल. नाही, जरांगे पाटलांना हलक्यात घेण्यासारखाच जरांगेंचा विषय आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं किंवा विखे पाटलांच्या अध्यक्षतेखालील समितीनं ओबीसींचं अस्तित्व मात्र मिटवून टाकायचा विडा उचललेला आहे. ज्या विखे पाटलांना याची जाणीव असली पाहिजे, आपण सत्तेमध्ये आहोत, आपण मंत्रिमंडळामध्ये आहोत, आपण टोटल महाराष्ट्रातल्या सर्व जातींचं देणं घेणं लागतो. जरांगे पाटलाच्या या मागणीमुळं ओबीसी कसा उद्ध्वस्त झालाय यासाठी या विखे पाटलांनी, मुख्यमंत्री महोदयांनी आणि मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी, ओबीसी नेत्यांनी आणि ओबीसीच्या सब कमिटीनी कधीतरी एकत्र बसावं, असं मी आव्हान सरकारला करेन, विखे पाटलांना करेन, जरांगेला करेन. जरांगेला तर कळतच नाही, तो बिनडोक्याचाच आहे. त्याला एकच कळतं, उपोषणाला बसायचं, मागणी करायची, उपोषणाला बसायचं, मागणी करायची. पण या मागणीचा ओबीसींच्या हक्क अधिकारावर काय परिणाम होणार आहे याचं कुणालाही देणं घेणं नाही. ते असं पण म्हणालेत की नोंदी सापडत आहेत मराठा समाजाच्या, मात्र या नोंदी अधिकारी कुणाला तरी सांगण्यावर उडवतात. असं झाल्यास अधिकाऱ्यांना देखील त्रास होणार आहे. कायदा हातात घे, मग काय झालंय माहितीये का, अधिकाऱ्यांवरती दबाव टाकला जातोय, अधिकाऱ्यांवर प्रेशर केलं जाते आणि कुणबी नोंदी नसल्या तरी अर्लियर करेक्शन, म्हणजे जुनं कुणाचं तरी नाव असलं तर त्या नावासमोर मराठा असलं की त्याच्यासमोर कूल यायचं आणि मराठा समाजाच्या पुढं जागा असली तर तिथं कूल यायचं. म्हणजे काय, म्हणजे खऱ्या अर्थानं हे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा कुटील डाव आहे. कारण कुठल्याही गॅजेटमध्ये मराठा समाज मागास आहे असं म्हटलेलं नाही. उरला प्रश्न फार्मरची नोंद असणं किंवा कुणबीची नोंद असणं. मग कुणबी जैन आहेत, मारवाडी आहेत, कुणबी ब्राह्मण आहेत, मग त्यांना पण सर्टिफिकेट दिलं पाहिजे ना. त्यामुळं हा काही युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. या युक्तिवादामुळं आम्ही कुणबी आहोत आणि आम्ही मागासलेले आहोत या युक्तिवादामुळं आम्हाला ओबीसीचं आरक्षण द्या, या युक्तिवादामुळं ओबीसी संपणार आहे. हा त्याचा परिणाम आहे. त्यामुळं हे जे काही करतायत हे बेकायदा करतायत, घटनाविरोधी करतायत. जरांगेला किती बोलायचं, रोजचं मडं त्याला कोण रडं. पण जरांगेनी ओबीसीच्या अनात माती कालवलेली आहे आणि त्याला विखे पाटील जबाबदार आहेत, महाराष्ट्राचे अनेक मंत्री जबाबदार आहेत आणि बग्याची भूमिका घेणारी सर्व माणसं जबाबदार आहेत. आपण जर बघितलं, आंदोलनानंतर त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात आहेत आणि असं असून देखील ते वेळोवेळी मुख्यमंत्री आणि विखे पाटलांना देखील शासनाला टार्गेट केलं जातं. हे बघा, मनोज जरांगे हा राजकीय अजेंड्यावर काम करतोय. त्याचा बोलवता ध्वनी वेगळा आहे. त्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्रात धडगूस घालायचा आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सत्तेवरून खाली खेचायचं आहे आणि कुणाला तरी नेऊन तिथं बसवायचं आहे. हा क्लिअर कट अजेंडा जरांगे पाटलाचा आहे. जरांगे पाटील या अजेंड्यावर काम करतोय. त्याला माझं म्हणणं आहे, सांगणं आहे जरांगे पाटलाला, तुला राजकारणच करायचं आहे ना, हे आरक्षणाच्या मुद्द्यावरनं ओबीसीच्या अनाथ माती घालून तू कसलं आरक्षण करणार आहेस? एका जातीच्या जीवावर कुठं आरक्षण होतं का? तू हे सगळं बंद कर, एखादा पक्ष काढ आणि मैदानात उतर. मग तुला राजकारण म्हणजे काय असतं, कुणाचं तरी भावलं बनू नकोस. साधा एक ग्रामपंचायतीचा सदस्य यांना निवडून आणता आला नाही. त्यामुळं ही कुटील राजनीती आरक्षण संपवण्याची, ह्याला कायदेशीररित्या कुठलाही आधार नाही, संविधानिकरित्या कुठलाही आधार नाही. पण ओबीसीचं आरक्षण मात्र त्यांनी ह्या डुप्लिकेट दाखल्याद्वारे आज रोजी संपवलेलं आहे. हे मी पूर्ण पुराव्यानिशी, दाव्यानिशी सांगतो. आपण अजून एक जर मुद्दा बघायला गेला तर राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण काँग्रेसमध्ये केलं जावं अशा पद्धतीच्या हालचाली सुरू आहेत. कसं बघता याच्याकडे? लवकर करावं त्यांनी. शरद पवारांनी लवकर हे राष्ट्रवादीचं विलिनीकरण काँग्रेसमध्ये करावं आणि काम करावं. मी तर असं मानणारा कार्यकर्ता आहे. आणि पटोलेंकडून असं सांगण्यात आलंय काल की ही जी प्रक्रिया ही आधीपासून सुरू होती, इतक्यात नाही सुरू, ही आधीपासून सुरू होती, असं पटोले काल म्हणालेले. बघा, ह्यांच्या मागं जनाधार उरला नाही आणि त्यामुळं हे घाबरलेले आहेत, भेदरलेले आहेत की आपण जर ह्या राष्ट्रवादीच्या नावावरच जर निवडणुका लढायला गेलो किंवा सामोरं जायचं ठरवलं तर आता आपल्या मागं कोण उरलेलं नाही. हे महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात कसलेले शरदचंद्रजी पवार यांना जाणीव झालेले. त्यामुळं काँग्रेसचा जो काही उरला सुरला जनाधार आहे, तो जनाधारा काय करता येते का हा बघायचा प्रयत्न आहे त्यांच्या. ते भेदरलेले आहेत, इथं जाऊ का तिथं जाऊ, तिथं जाऊ का तिथं जाऊ, भाजपला पाठिंबा देऊ, मोदी शहांना पाठिंबा देऊ का काँग्रेसला पाठिंबा देऊ.
मग भाजपला पाठिंबा देता येत नाही तर अजितदादा पवार आणि त्यांच्या फॅमिलीला तिकडे पाठवायचं आणि स्वतः म्हणायचं की आम्ही काँग्रेसमध्ये जातो. त्यामुळं महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. लवकर जावं शरदचंद्रजी पवारांनी काँग्रेसमध्ये, लवकर जावं, लवकरात लवकर. मग कळेल की जनता कुणाच्या मागं आहे, जनतेला काय हवं आहे. अहो कुठं वेगवेगळ्या सहकारी संस्था, कारखाने, भांडवलदार, कारखानदारांचं नेतृत्व करून कुठं जनाधार वाढत असतो का पवार साहेब? त्यामुळं गेल्या वेळी 10 जागा कशाबशा निवडून आल्या होत्या. आता येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं प्रत्यंतर येईल. अं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत रोहित पवार यांचं कालपासून शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन चालू आहे पंढरपुरामध्ये. कसं बघता या आंदोलनाकडे? रोहित पवारांच्या आंदोलनाला सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि रोहित पवारांना चांगलं आठवडाभर आंदोलन करावं त्यांनी. मी तर म्हणेन सरकारनं त्यांचं पूर्ण प्रोटेक्शन आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. करू दे त्यांना एकदा आंदोलन. कारण पवारांची कुठली तरी एक पिढी आंदोलनाला बसते आणि पवारांच्या कुटुंबियानं आंदोलनाला शेतकऱ्यांच्या बसणं म्हणजे मर्सडीज गाडीला नांगर जुंपून आहे. हे शेतकऱ्यांना न पटणारी गोष्ट आहे. ज्या पवारांनी या महाराष्ट्रामधली शेती उद्ध्वस्त केली, शेतकरी उद्ध्वस्त केला, ज्या पवारांनी सहकार उद्ध्वस्त केला आणि खाजगीकरण आणलं, ज्या पवारांनी इथल्या शिक्षण संस्था स्वतःच्या नावावर करून घेतल्या, बायलॉजमध्ये खाडाखोड करून घेतल्या, महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर नाव कोरण्याचं काम केलं, त्याच पवारांचा वारस ज्यावेळी उपोषणाला बसतो त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे की 2-2, 4-4 सीसीटीव्ही लावा आणि 8-10 दिवस त्यांना उपोषण करू द्या. आणि ठिकाण तर काय निवडलंय? पंढरीचा पांडुरंग शेतकऱ्यांचा. हे हास्यास्पद आहे, हास्यास्पद. नौटंकी म्हणा. हे जरा करू द्या कामं, यांना मोर्चे बिर्चे काढू द्या, शेतकऱ्यांचे प्रश्न कळू द्या. 2-4 कारखाने त्यांना शेतकऱ्यांना परत द्यायला सांगा. हे कसलं आंदोलन? 2 दिवसाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनात धनंजय मुंडे बोलताना असं म्हणाले की मी 12वा प्लेयर आहे आणि त्यांनी सूर्यकुमार यादवचा रेफरन्स देखील दिला की सूर्यकुमार यादवनी वर्ल्ड कप जिंकून देखील त्यांना देखील बाहेर काढण्यात आलं होतं. काय म्हणजे या विधानाचा अर्थ? नाही, माझं तर म्हणणं असं आहे, मुंडे साहेब हे 12वे खेळाडू नाहीत. तर आम्हा ओबीसीच्या दृष्टिकोनातून आम्ही ज्यावेळी बघतो त्यावेळी मुंडे साहेब हे ओपनिंगचे बॅट्समन आहेत आणि फक्त ओपनिंगचे बॅट्समन नाहीत तर ते काय म्हणायचं त्याला, ऑलराऊंडर खेळाडू आहेत. मुंडे साहेबांना मी एकच सांगेन की तुमची लाईन आणि लेंथ व्यवस्थित ठेवा. चढ उतार येत असतात कुठल्याही खेळाडूच्या जीवनात. हा फॉर्म कधी कमी असतो, कधी जास्त असतो, पण फॉर्म गवसला की तो देशाला विजय मिळवून देणारा असतो. त्यामुळे मुंडे साहेब तुम्ही टीमला विजय मिळवून देणारे आहात. आम्ही ओबीसी बांधव वाट पाहतोय. काय 12वा खेळाडू हे सोडून द्या सगळं. अरे ओबीसी बांधवांचा जर विश्वास तुम्ही जिंकलात तर तुम्ही 12 खेळाडू कोणाला बनवायचं हे बनवण्याची ताकद तुमची आहे. त्यामुळे तुम्ही असं 12वा खेळाडू वगैरे असं काही म्हणू नका. तुम्ही ओपनिंगचे बॅट्समन आहात. लाईन लेंथ चांगली ठेवा. ओबीसी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. छगन भुजबळांना देखील राज्यसभेची उमेदवारी भेटावी असं चालू होतं. याकडे कसं बघताय? नाही, भुजबळ साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला तेव्हापासून भुजबळ साहेब हे पवारांची पाठराखण करतायत, पवारांबरोबर काम करतायत. ते त्यांचं राजकीय कामाच्या जोरावरती किंवा एक ओबीसीचा चेहरा म्हणून पवार साहेबांनी आजपर्यंत राष्ट्रवादीला फायदाच करून घेतलेला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षामधलं एखादं पद त्यांना देणं हे त्यांच्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट नाहीये. पण भुजबळ साहेब असोत किंवा मुंडे साहेब असोत, तुम्ही असे कोणाला तरी भीक मागणारे की आम्हाला खासदारकी द्या किंवा मी 12वा खेळाडू आहे, हे सोडून द्या. तुम्ही खूप मोठ्या जनतेला अपिलिंग काम करा. अहो तुम्ही टीम ठरवू शकाल. हे खासदारक्या भुजबळ साहेब तुम्ही वाटणारी माणसं आहात. त्यामुळे तुम्ही आगतिक होऊ नका. ओबीसी बांधवांना ह्या गोष्टी आवडत नाहीत. ओबीसी बांधव प्रचंड संतापलेला आहे, चिडलेला आहे. अशा वेळी जर तुम्ही या लोकांना जर आम्हाला काही पाहिजे असं जर बोलत असाल तर तो चुकीचा मेसेज आहे. त्यामुळं भुजबळ असोत किंवा मुंडे साहेब असोत किंवा अजून भाजपमधले कोण ओबीसी नेते असोत, या महाराष्ट्राचं राजकारण ओबीसींच्या वाड्या वस्त्या तांड्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही अशी गलित गात्र झाल्यासारखी भाषा वापरू नका. पराभवाच्या मानसिकतेतनं बाहेर पडा. ओबीसी वाट बघतोय. ओबीसीचं जन आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहतंय. ओबीसी ज्या दिवशी ओबीसी खडा तो सबसे बडा.
त्यामुळं तुम्ही सगळेजण जागं व्हा. तुम्ही अशी भीक मागायची बंद करा. भुजबळ साहेब, मुंडे साहेब, तुम्ही पट्टीचे खेळाडू आहात. आमच्यासारख्या कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. हा ओबीसी बांधव पुढच्या वेळी हे सगळ्या टीम पण बदलणार आहे आणि हे जे काही महाराष्ट्राच्या बोडक्यावर बसलेले कारखानदार आहेत त्या सगळ्या माणसांना आसमान दाखवणार आहे, घरचा रस्ता दाखवणार आहे. तर नक्कीच हे होते ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके. जे पंढरपुरामध्ये आंदोलन चालू आहे रोहित पवारांचं, हे आंदोलन म्हणजे मर्सिडीजला नांगर जुंपण्यासारखं असल्याचं ते म्हणाले. तर दुसरीकडे भुजबळ आणि मुंडेंनी 12वा खेळाडू किंवा कुठली उमेदवारी न मागता थेट एक टीम तयार करावी असं देखील आवाहन त्यांनी यावेळी केलंय. स्वानंद पाटील, एबीपी माझा, परळी, बीड.